सुधारणा विधेयक किरण रिजिजू यांच्याकडून लोकसभेत सादर। सुधारणा कायदा आणला नसता तर वक्फनं संसदेवरही दावा केला असता, रिजिजू यांचं वक्तव्य। वक्फची संपत्ती विकणाऱ्यांना पकडायचंय, वक्फची संपत्ती विकून मलिदा खाणाऱ्यांवर कारवाई करणार अमित शहांचा लोकसभेत निशाणा। काँग्रेसच्या समित्या फक्त शिक्का मारायच्या, आमचं सरकार चर्चा करून निर्णय घेतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल। हे सरकार मुस्लिमांच्या बाजूने काहीही करणार नाही, सरकारचे डोळे आता फक्त वक्फ मालमत्तांवर आहेत, आम्ही या विधेयकाला विरोध करू, अबू आझमींचं वक्तव्य। वक्फ सुधारणा विधेयकामधील चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही, सरकारच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फरक, अरविंद सावंतांनी मांडली ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। सरकार वक्फच्या जमिनी घेणार असा भ्रम पसरवण्याचं काम सुरू, ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदुत्वासोबत हिंदूंचीही अलर्जी, बाळासाहेब आज असते तर तुम्ही हे भाषण केलं असतं का, श्रीकांत शिंदेंचा अरविंद सावंतांवर निशाणा। भाजपना आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काय संबंध, संजय राऊतांचा सवाल। वक्फ विधेयकाला आरएसएसचाही पूर्ण पाठिंबा नसल्याचा दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।